आजचा प्लॅन खूप वेगळा होता, पण पावसाने सगळंच बदलून टाकलं. खरं सांगायचं तर मल्हारगड असा एक्सप्लोअर करायचा प्लॅन नव्हताच. पण ट्रॅव्हलिंगमध्ये एक गोष्ट मी शिकतोय, सगळ्या गोष्टी प्लॅनप्रमाणे होत नाहीत. आणि कधी-कधी अनएक्सपेक्टेड ट्रिप्सच सगळ्यात जास्त लक्षात राहतात. फायनली मी पोहोचलेलो आहे सोनोरी या गावात, जे सासवड जवळ आहे. पुण्यापासून साधारण 34 किलोमीटर आहे. आणि मल्हारगडाच्या पायथ्यापर्यंत मी आलो आहे. एक साधारण 15 ते 20 मिनटाचा इथे ट्रेक करावा लागतो मल्हारगडावर पोहोचण्यासाठी. सो आता तो ट्रेक चालू आहे माझा. वर जाऊन मी तुम्हाला या गडाबद्दल थोडी माहिती सांगेन. हळूहळू करत 15-20 मिनिटांनी मी आलो आहे मल्हारगडावरती. तर हा आहे मल्हारगडावरील चोर दरवाजा, जिथून आपण आत्ता एंट्री करतोय. साधारण तो 15-20 मिनिटाचा छोटा ट्रेक झाल्यानंतर पहिला दरवाजा आहे चोर दरवाजा. एवढाच आहे. सो आता आत जाऊ, बघूयात. गडावर पोचल्यानंतर वेदर जरा मस्त झालेलं. सकाळपासून पडणारा पाऊस थांबला होता. परफेक्ट टायमिंगला आम्ही पोचलो होतो. त्यात वीकेंड असल्यामुळे बरेच लोक मल्हारगड एक्सप्लोअर करायला आले होते. हा लोणी काळभोरपासून रामदाऱ्यापासून 6 किलोमीटर अंतरावर आहे. खूप चांगलं क्लायमेट आहे. एक सीताची नाणी आहे वरती टॉपला. जुन्या काळी म्हणतात रामांनी तिथं थांबले होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय! चला आता या गडाचा इतिहास आणि काही खास गोष्टी पण समजून घेऊयात. कारण हा फक्त एक किल्ला नाही, तर मराठा इतिहासातील एक खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. पण मग या गडाला मराठा साम्राज्याचा शेवटचा बांधलेला किल्ला का म्हणतात? साधारण 1757 ते 1760च्या मध्ये पेशव्यांचे सरदार कृष्णराव पानसे यांनी हा किल्ला बांधला होता. आणि विशेष फॅक्ट या गडाबद्दल तुम्हाला सांगायची तर हा गड छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला नाही आहे. हा गड आहे पेशव्यांच्या काळातला. तर हा किल्ला पुण्याची जी दक्षिण बाजू आहे त्या दक्षिण बाजूवर खास लक्ष ठेवण्यासाठी हा मल्हारगड बांधला होता. तर मल्हारगडाला शेवटचा बांधलेला किल्ला का म्हणतात? कारण याच्या आधी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधून ठेवले होते, जे किल्ले स्वराज्यात होते, तेच राखण्यावर जास्त भर दिला गेला. त्याचंच प्रोटेक्शन करण्यासाठी, त्याच्यावर कुठले अटॅक्स होऊ नये, कुठली आक्रमणं होऊ नये, त्याच्यासाठीच जास्त लक्ष दिलं गेलं. त्यामुळे मग नवीन किल्ले बांधायची गरजच पडली नाही. आत्ता जे किल्ले आहेत तेच राखण्यावर जास्त भर दिला गेला. आणि संरक्षणाच्या दृष्टीने हा किल्ला पूर्ण दक्षिण साईड इथून कव्हर करत होता. त्यामुळे हा किल्ला शेवटचा बांधला गेला. खरं सांगायचं तर इतिहास ऐकल्यानंतर हा किल्ला वेगळ्याच नजरेने बघायला लागतो. तसं मल्हारगड फार मोठा किल्ला नाहीये, पण इथला शांतपणा आणि आजूबाजूचा निसर्ग खरंच मन जिंकतो. गडावर मल्हारी मार्तंडाचं मंदिर आहे आणि याच देवाच्या नावावरून या किल्ल्याला मल्हारगड हे नाव पडलं. खूप वेळा आपण परफेक्ट वेदर शोधत असतो, पण काही ट्रिप्स परफेक्ट वेदरमुळे नाही तर अनएक्सपेक्टेड मुमेंट्समुळे लक्षात राहतात. जर तुम्ही पुण्याजवळ एका शॉर्ट वीकेंड राईडचा प्लॅन करत असाल तर मल्हारगड नक्कीच लिस्टमध्ये ठेवा. ट्रेक इझी आहे, इतिहास पण आहे आणि पावसाळ्यात तर या जागेचा फील काही वेगळाच आहे. लवकरच पुन्हा एकदा भेटूयात एका नवीन जागेसोबत.